घनसावंगी येथे भव्य आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त घनसावंगी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल व रातनंदिनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले। या शिबिरामध्ये लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी तसेच हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते। दिव्यांग बांधवांसाठी मोफत मॉड्यूलर हात व पाय वाटप शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना आमदार हिकमत उढाण म्हणाले की आपण आतापर्यंत भरपूर शिबिरे आयोजित केली, पण हे शिबिर वेगळे आहे। लहान मुलांच्या हृदयात छिद्र असल्यास खाजगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येतो, पण आपण ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून देणार आहोत। ज्यांना हातपाय नाहीत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येणार आहे। तसेच त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार मानले। या कार्यक्रमात ऑनलाईन VC द्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थितांना संबोधित केले। आमदार हिकमतदादा उढाण यांचे कौतुक करताना ते म्हणाले की लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा माझा लाडका आमदार हिकमत उढाण आहे। लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा आमदार हिकमत उढाण आहे। संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी VC द्वारे संवाद साधत सांगितले की शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्रभर आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहे। आमदार हिकमतदादा उढाण यांचे विशेष कौतुक करताना ते म्हणाले की आमदार महोदय विकासाबरोबरच लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात नेहमी आघाडीवर असतात। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही VC द्वारे संवाद साधत सांगितले की मला या कार्यक्रमाला यायचे होते। लवकरच उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पणाचा मोठा कार्यक्रम आमदार हिकमतदादा उढाण घेणार आहेत, त्यावेळी मी उपस्थित राहणार आहे। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना सांगितले की आमदार हिकमत उढाण व सौ मायाताई उढाण हे रुग्णांची अत्यंत आपुलकीने काळजी घेतात। तसेच आमदार हिकमत उढाण हे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे अत्यंत लाडके आमदार असून ते कधीही वैयक्तिक कामासाठी येत नाही, तर नेहमी जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळ करत असतात। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत या उदात्त भावनेतून आयोजित केलेल्या शिबिराला शुभेच्छा दिल्या व यशस्वी आयोजनासाठी हिकमतदादांचे अभिनंदन केले। या शिबिरात 147 लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी करण्यात आली तसेच 125 दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी करण्यात आली। ज्यांना पुढील शस्त्रक्रिया किंवा उपचाराची गरज आहे अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे। तसेच रक्तदान शिबिरात 23 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या प्रसंगी डॉक्टर आशुतोष सिन्हा, डॉक्टर पूजा सिंग, डॉक्टर निशा, डॉक्टर नादिया हजियानी, डॉक्टर प्रवरा कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर सौ मायाताई हिकमत उढाण, डॉक्टर राजनदादा उढाण, प्रसाद सूर्यराव, डॉक्टर BF दोडगे, डॉक्टर शार्दूल भनगे, डॉक्टर अविनाश गायकवाड, डॉक्टर दासरे, मनोज चव्हाण, डॉक्टर मरकडे, राजेश माने, डॉक्टर मुडे अदनान, डॉक्टर दुधाळ, डॉक्टर नवसागर, डॉक्टर दराडे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित होती। तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक, रुग्ण, नागरिक उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।